3 दिवसापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेला जर संतोष दाभाडे यांना उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी महायुती म्हणून पाठिंबा देऊ। त्यानंतर आमची काही दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये बैठक झालेली आहे, देवरोडला झालेली आहे, मावळ ग्रामीणमध्ये बैठका झालेल्या आहेत। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रथम आहे, त्यामुळे युती करायच्या ही आमची कार्ड कमिटी ठरवेल, दुसऱ्यांनी सल्ला देण्याची गरज नाही। आमदारांनी महायुती म्हणून संतोष हरिभाऊ दाभाडे यांचं नाव त्याच पक्षातनं भाजपच्या उमेदवाराला विरोध येतोय असं दिसतंय। आमच्याकडे अजिबात विरोध नाही, या संदर्भात आमची एकत्र बैठक झालेली आहे आणि मला असं वाटतं की बहुतेक राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसावा। अजूनही निवडणुकीला वेळ आहे, अजूनही कुठेही तयारी झाली नाही, मात्र नगराध्यक्ष नाही, आगामी 2 ते 3 महिन्यामध्ये निवडणुका या सुरू होतील आणि जर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाने देखील काही जिल्हाधिकाऱ्यांना किंवा संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत आणि त्या अनुषंगाने वॉर्ड रचना असेल, प्रभाग रचना असेल किंवा गण न्याय ज्या रचना करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। याचाच अर्थ आपण की काही दिवसामध्ये निवडणुका सुरू होतील आणि आज आपण राज्यामध्ये पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचे नेते हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असलेले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। हे प्रमुख नेते राज्यामध्ये महायुती म्हणून जर एकत्रितपणाने काम करत असतील तर मावळ तालुक्यात देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण देखील सर्वांनी एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, हीच माझी खरं तर माफक अपेक्षा आहे। म्हणून जर आपण निवडणुकीला महायुती म्हणून एकत्रितपणाने जायचं ही भूमिका ज्यावेळेला आपण जाहीर करतो त्यावेळेला आपण स्वतः किंवा मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही स्पष्ट करत असताना आम्ही पहिलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी आणि त्याकरता आम्ही पाठिंबा दिला। मग आम्ही जर एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देत असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला नगराध्यक्षपद तळेगाव शहरात मिळत असेल तर आम्ही ते स्वीकारतो, तसंच इतरांनी देखील ते स्वीकारावं आणि तळेगाव शहरामध्ये एक सर्वांना बरोबर घेऊन गाव गाड्यात काम करताना गावचं गावपण कसं टिकेल, एक सामाजिक सलोखा कसा जपता येईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। पण तुम्ही भाजपचे जे आहे संतोष दाभाडे यांचं नावच जाहीर केलं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुणी अधिकार दिले भाजपचा उमेदवार जाहीर केला? मी काय संतोष दाभाडेंचं नाव जाहीर केलं असं डायरेक्ट नाही केलं, तुम्ही नीट माझे पूर्णपणे तिथले जे काही संभाषण किंवा जे काही मी वक्तव्य केलं ते नीट बघितलं तर आमचा महायुतीचा उमेदवार म्हणून जर संतोष दाभाडे यांना जर तुम्ही जाहीर केलं तर आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा राहील। महायुतीचा उमेदवार म्हणून, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून नाही, महायुतीचा उमेदवार म्हणून। त्यामुळं महायुती जर कुणाला खुपत असेल किंवा संतोष दाभाडेंच्या नावाला कुणाचा विरोध असेल तर त्यांनी तो उघडपणे सांगावं। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी भाजपाचे उमेदवार असेल, संघटना असेल, यासाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे। परंतु मागच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आहे। क्या जीत में क्या हार में किंचित भी भयभीत न मय अशा युक्तीप्रमाणे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे असंख्य करोडो कार्यकर्ते आणि नुकताच भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यामध्ये 1.5 कोटीपेक्षा सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि मावळनी पण जवळपास 70,000पेक्षा जास्त भाजपाचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सरकारने ज्याप्रमाणे फॉर्म्युला वापरला, महायुतीचं सरकार
या राज्यामध्ये आले आणि चांगल्या पद्धतीने काम करते. आपल्या मावळच्या विद्यमान आमदारांनी कालच्या कुठेतरी सभेमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं किंवा संतोष भाऊ दाभाडेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने म्हणजे महायुतीने पाठिंबा जाहीर त्यांच्या वतीने त्यांनी केला. तर ती गोष्ट स्वागतार्ह आहे. म्हणजे युतीच्या संदर्भातला ते जर विचार करत असतील तर नक्कीच वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही मावळ विधानसभेतील या मावळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आमच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी जी जी गोष्ट करावी लागेल ती 100% आम्ही नक्की करू. परंतु मी आपल्या माध्यमातून या मावळच्या जनतेच्या हितासाठी जरी तुम्ही त्या ठिकाणी एक पाऊल पुढे येत असेल तर भारतीय जनता पार्टीची जी संघटना आहे ही स्वबळावरती त्या ठिकाणी सक्षमपणे निर्णय घेणारी कोर कमिटी आहे. आमचे नेते मंडळी आहेत आणि वरिष्ठ महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या आदेशाप्रमाणे त्यांचे जे काय आदेश येतील मग आमचे जिल्हा अध्यक्ष असतील आमचे प्रदेशाचे अध्यक्ष असतील यांची सविस्तर चर्चा करून नक्कीच आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू. परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला असं वाटतं आमदार साहेब तुम्हाला नाहीये. तुम्ही तुमच्या पार्टीचं सक्षमपणे काम चांगलं करा, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्यावेळी महायुतीचा विचार तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी अटी आणि शर्तीच्या विषयावरती महायुती होऊ शकणार नाही. आणि दुसऱ्या अंगेलनी जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे आमदार तुम्ही म्हणून जर काही कामं घेऊन आले त्यांची सकारात्मक तुम्ही कामं केली तर त्याबद्दल आमचं कुठंच काय दुमत नाहीये. सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं हा जसा महायुतीचा धर्म आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका ज्यावेळी जशा येतील त्यावेळी प्रत्येकजण पक्ष स्वतःची त्या ठिकाणी व्यूहरचना आखत असतो. त्याप्रमाणे आमच्या संघटनात्मक काम चालू आहे. आमच्या कोर कमिटीच्या बैठका चालू आहे की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने पुढे जाईल. नक्कीच संतोष दाभाडे हे माजी अध्यक्ष आमचे तळेगाव शहराचे एक सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनी काम पण अनेक वर्षापासून चांगलं भारतीय जनता पार्टीसाठी केलेले. ते जवळपास 6 वर्ष भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे अध्यक्ष म्हणून काम केले. प्रदेश किसान मोर्चावर काम केलेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार ताकदीचे आहेत हे आमदारांना माहिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाबतीत आमदारांनी जी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे त्याबद्दल नक्कीच स्वागत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी ही आमदारांनी घेऊ नये. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सक्षमपणे काम करेल. आमदारांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून जाहीर केलेला नाही तर ते बोलताना असे म्हणतात की महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही संतोष दाभाडे यांच्या नावाचा उल्लेख करतो आणि त्यांची उमेदवारी जाहीर करतो. मग आमदारांनी उमेदवार जाहीर केला या गोष्टीला तुमचा विरोध आहे की संतोष दाभाडे यांच्या उमेदवारीला तुमचा विरोध? बस आम्ही तेच सांगतोय की संतोष दाभाडे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात. मग उमेदवारी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी संतोष भाऊ दाभाडेंना हवी आहे की संतोष भाऊ दाभाडे ज्यावेळी आरक्षण पडतील ज्या ठिकाणी सरकारचा जसा निर्णय येईल त्यापर्यंत त्यावेळी त्याचा विचार होईल. परंतु आमदारांनी आताच त्या विषयात घाई करू नये कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्यांनी त्या ठिकाणी मागणी करू नये. आमचा मुद्दा हा आहे. आमचा काही कुठल्या उमेदवारीला विरोध नाही, आमचा महायुतीला पण विरोध नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत ज्यावेळी त्यांनी काही एखादं वक्तव्य करत असाल तर त्यांनी त्या संदर्भात अटी शर्ती हा विषय ठेवू नये. आमचे कार्यकर्ते सक्षम आहे आणि आम्ही निवडणुकीला जाण्यासाठी सुद्धा सक्षमपणे आमची तयारी केलेली. आपण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या तालुक्यामध्ये आहेत. नगरपालिकेचं काम त्यांनी देखील स्वतः जवळून बघितलेलं आहे. ते उपनगराध्यक्ष होते. जेव्हा स्वतःच्या पक्षाची बालाबाल तालुक्यात असताना आपल्या पक्षाचा त्याग करून भाजपचा उमेदवार देतात काय राजकारण असतं? नाही, मला या ठिकाणी नक्कीच मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जो काय प्रस्ताव किंवा मागणी केली आहे किंवा तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने जर केला असेल आणि त्याच्यामध्ये जर का त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं असेल तर आम्ही पण त्याचप्रमाणे सकारात्मकपणे त्याचा विचार करू आणि आमच्या प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सकारात्मक त्यांना प्रतिसाद देऊ. आपण तुम्ही एकत्रित म्हणजे कालच्या ज्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते उपस्थित
तर तुम्हीही उपस्थित होतात, तुमचाही फोटो व्हायरल झाला. मग आता संतोष हरिभाऊ दाभाडे जे आहेत हे भाजपचेच आहेत, त्यांचं नाव जाहीर केलं आमदारांनी, यावर तुमचा आक्षेप आहे की आमदारांनी करायचं नाही. तुमच्या वतीनं कुणाचं नाव करणार? बघा, आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही कुठल्याही गोष्टीची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घाई करत नाही मुळात. नंबर एक आत्ताशी कुठंतरी मतदार याद्यांचं सर्वेक्षण चालू आहे, निवडणुकाची तारीख पण डिक्लेअर झालेली नाही, त्याच्यामुळे आरक्षण कुठल्या बाबतीत येतं त्या प्रकारची आमची चाचपणी चालू आहे. ओपनचं उमेदवार आलं तर कुठल्या नावांचा विचार करायचा, आरक्षित उमेदवार आले तर कुठल्या नावाचा विचार करायचा, त्याबद्दल इंटरनल पार्टीचं काम चाललंय, ते मी तुम्हाला आता जाहीरपणे लगेच सांगू शकत नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की त्यांनी जर का सकारात्मकपणे विचार केलेला आहे तर आम्ही पण वरिष्ठांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे नेते मंडळ असतील, त्या सर्वांच्या आदेशानुसार काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्ही त्याचा सकारात्मक विचार करतोय. आप्पा, आतमधून अशी देखील चर्चा आहे की तळेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तुमचं नाव देखील जाहीर करण्यात येत आहे किंवा चर्चा चालू आहे अंतर्गत, त्यातून तुम्ही या नावाला विरोध करताय, असं काय आहे? आम्ही विरोधच नाही करत, तुम्ही त्याची गल्लत करू नका. मी भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केलेला कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं की आमदारांनी जो काय प्रस्ताव समोर दिलेला आहे, आमच्याकडे अनेक ताकदीचे कार्यकर्ते, आमच्या प्रदेश पातळीवरती जो निर्णय होईल तो 100% आहे. संतोष भाऊ दाभाडे यांचं नाव अनेक वर्षापासून आम्ही सगळे कार्यकर्ते, आम्ही सगळे मित्र आहोत, त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला हे सगळे चित्र स्पष्ट होईल. आमचं म्हणणंच हे आहे की आम्ही त्याचा विचार सकारात्मक करतो, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख आमदारांनी जो त्या पद्धतीने केलेला आहे, तर मला असं वाटतं की तो भारतीय जनता पार्टी करेल. महायुतीचा उमेदवार म्हणून जर दाभाडेंचं नाव पुढे येत असेल त्याला तुमचा वैयक्तिक विरोध? आमचा वैयक्तिक कशालाच विरोध नाही. आमचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचं कुठं नुकसान होऊ नये, तालुक्याचा विकास व्हावा. त्यांनी जर सेकंड केलाय तर 100% आम्ही पण त्या पद्धतीने सकारात्मक विचार करू. त्यांनी असं देखील एक म्हटलंय की महायुतीसाठी 2 पाऊल मागे यायला तयार आहे. भाजपची भूमिका यामध्ये काय आहे? सकारात्मक, मी म्हणलं तुम्हाला, आमची सकारात्मक भूमिका आहे. फक्त आम्ही आमच्या लेवलवरती विचार न करता प्रदेशाकडनं ज्या काही सूचना आम्हाला येतील त्याप्रमाणे आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार करतोय. प्रदेशला काही नावं पाठवलेत का तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी? अजून कुठलीही प्रक्रिया सुरू नाही. आम्ही आमच्या अंतर्गत पार्टीच्या ज्या काही तयारीच्या गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या आमच्या बैठका चालू आहेत, आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. एका वाक्यात आमदारांनी नाव जाहीर केले त्या गोष्टीला विरोध? आमचा आमदारांनी ज्या गोष्टीला उल्लेख केलाय त्या पद्धतीला विरोध आहे, आमच्या व्यक्तीला कुठलाही विरोध नाही.